यवतमाळ नगरपरिषद निवडणुकीत उमेदवार संदेश दुपारे यांनी विकासाचा नवा नारा दिला आहे। यवतमाळ नगरपरिषद निवडणुकीत प्रभाग क्रमांक 2 मध्ये शिवसेना राष्ट्रवादी युतीतून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संदेश उर्फ दादाराव दुपारे आणि वर्षा अनिल कांबळे यांनी जनतेला प्रभागाचे विकासाचे आश्वासन दिले आहे। संदेश दुपारे यांनी रविवारी RN न्यूज सोबत बोलताना या निवडणुकीत उभे राहण्याचे कारण सांगितले। या भागात सुराणा लेआउट तसेच आंबेडकर नगर आणि फुकट नगर येथील रहिवाशांना कायमस्वरूपी जमिनीचा मालकी हक्क मिळवून देण्यासाठी थेट अजित दादा पवार यांच्या मार्फत प्रयत्न करणे, शाळांना डिजिटल स्वरूप देणे, आयुर्वेदिक रुग्णालयात सुविधा, घरकुल योजनेतील फ्लॅट स्कीमचा लाभ आणि मेणकीपुरा वीटभट्टीतील सांडपाण्याच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे। यावेळी उमेदवार संदेश दुपारे यांच्यासह प्रभागात काही समस्या आहेत यावर काही नागरिकांनी आपली प्रतिक्रिया RN न्यूजला दिलेली आहे। निवडणुकीला सामोरे जाताना यापूर्वी राजकीय कारकीर्द आणि सामाजिक कामगिरी आपली राहिलेली आहे, काय बोलाल याच्यावर? याच्यावर तर आपलं सहकार्य 15 वर्षापासून चालू आहे, समाजकारण असो किंवा राजकारण असो। या निवडणुकीला मतदारांना काय साथ घालणार आहे? मतदाराच्या ज्या समस्या आहेत, त्याचे जे प्रश्न आहेत ते सोडवण्याचे प्रयत्न करू। आतापर्यंत या भागामध्ये सामाजिक कामे झालेली आहे, हो, ते आपण सांगू शकाल? सामाजिक झालेले आहे ते आपण पेश नाही करत, आपण दाखवत ना आपण केलं। काही करायचं तर दाखवायचं नाही, आपणही केलं। पण त्याच्यानंतर या वार्डाच्या एवढ्या मोठ्या भयानक समस्या आहे की यवतमाळमधून प्रथम वार्ड असेल प्रभाग क्रमांक 2, त्याच्या एवढ्या समस्या आहेत। प्रभागात नागरिक सुविधा इथल्या लोकांना मिळतच नाही। 30-35 वर्षापासून सुराणा लेआउट, मेणकीपुरा, एकता नगर, अशोक नगर, आंबेडकर नगर, काही भाग फुकट नगरचा, अशा नगरमध्ये आजही विकास नाही आहे, शून्य प्रमाणात। याच्यापूर्वी खूप आजी माजी नगरसेवक लढले, पण त्याने ह्या 4 वस्तूकडे कधीच लक्ष दिलं। 386 गाडी ऑलरेडी नगरपालिकेनं दिलेल्या आहेत 2000 आणि 4000 रुपयामध्ये 1990 मध्ये। तेव्हापासून त्याचा हक्क नाही मिळाला। हे कोणत्याही सुविधेपासून आजपर्यंत कोणती सुविधा त्याला मिळाली नाही। घरकुल असो, खरेदी विक्री असो, ते आजही प्लॉट नगरपरिषदेच्या नावाचे आहे, तिथं लोक राहून राहिले, पण एकदम बिलकुल याच्या। आणखीन काय नागरी समस्या आहेत या प्रभागात? प्रभागामध्ये तर पुरे 4 महिने बरसातीचे आहे। एकता नगर, तलाव परिसराला लागून असलेला एरिया संपूर्ण किचडामध्ये असतो सतत 4 महिने। त्याच्यानंतर आंबेडकर नगर, अशोक नगर, फुकट नगर, इथे तेच समस्या, रोड नाली दोन्ही ठिकाणी नाही आहे, जाण्या येण्याकरता रोड नाही आहे। इथले गार्डन जे आहे ते गार्डन 10 वर्षामध्ये बिलकुल नष्ट झालेले आहे, धुळापासून। संपूर्ण प्रभाग 2 मध्ये कमीत कमी 8 ते 10 गार्डन आहेत, नेस्तनाबूत झाले। म्हटलं विकास व्हायचा तर ते गायबच झाले। मतदारांसोबत आता संपर्कात असल्याने मतदारांचा कसा प्रतिसाद मिळत आहे? प्रतिसाद तर द्यायचा आपण सांगू नाही शकत, सगळेच तोंड हो म्हणतात, त्याच्या बरोबर आपण नाही बोलू शकत काही। आपलं कार्य चांगलं असेल तर आपल्याला देतील। मतदारसंघात ते असते जे प्रत्येक उमेदवाराची असते। आता आपण शिवसेना राष्ट्रवादी युतीमध्ये आहात, हो, नगराध्यक्ष पदासाठी जे उमेदवार आहेत आणि हो, पालकमंत्री आहेत, हो, त्यांनी या भागासाठी विशेष वचन दिलेले आहे, हो, एक मॅनिफेस्टो जारी केलेला आहे, हो। त्याबाबत काय बोलणार? ते चांगलं केलं ना त्यांनी। त्याच्या कानावर आम्ही समस्या टाकल्या होत्या इकडल्या, त्या हिशोबानं त्याने केलं। कसा प्रतिसाद मिळाला मग? प्रतिसाद चांगला आहे फार त्याच्यावर।